सोने चांदीच्या भावात दिवसेंदिवस वाढ होत असून नवरात्र उत्सवात देखील सोने चांदीच्या भावात मोठी वाढ झालेली आहे. काही दिवसापूर्वी सोन्याच्या भावामध्ये वाढ झाल्यानंतर किंचितशी घट पाहण्यास मिळाली होती. दरम्यान त्यानंतर आज पुन्हा दरवाढ झाल्याचे पाहावयास मिळाले आहे. बंगाळे गोल्ड यांच्या माहितीनुसार सोन्याचा दर थोडासा वाढला असला तरी चांदीने नवा उच्चांक गाठला आहे. नवीन दरानुसार 22 कॅरेट सोनं प्रतितोळा 1,04,240 रुपये तर 24 कॅरेट सोनं प्रतितोळा 1,13,800 रुपये झाले. दरम्यान चांदीने आजपर्यंत सर्वात उच्चांकी दर गाठला असून 1,39,500 रुपये प्रति किलो चांदी विक्री होत आहे. हा दर गेल्या काही दिवसांपासून वाढतच असून हा आतापर्यंत उच्चांक म्हणला जात आहे. काल किंचित घट झाल्यानंतर आज सोन्याच्या भावात पुन्हा वाढ झाली आहे, तर चांदीच्या दरात तब्बल 3,500 रुपयाची उसळी पाहायला मिळाली आहे. आगामी दिवाळी लग्न सराईचा खरेदीचा हंगाम जवळ आल्यामुळे खरेदीदारांमध्ये उत्साह वाढला आहे. बंगाळे गोल्ड या दालनामध्ये सध्या आकर्षक उत्सवी योजना सुरू असून विविध ऑफर्स, आधुनिक तसेच पारंपरिक डिझाईन मधील दागिने आणि शुद्धतेची हमी यामुळे ग्राहकांचा ओघ बंगाळे गोल्ड कडे वाढला आहे. सोने चांदीचे भाव उच्चांकावर असताना देखील नागरिक या काळात खरेदीला शुभ मानून मोठ्या संख्येने दालनांकडे धाव घेत आहे. बंगाळे गोल्डचे संचालक आकाश बंगाळे यांनी चांदीच्या दरवाढ व सोन्यातील भाव या संदर्भात आपल्याला सविस्तर माहिती दिली असून आगामी काळामध्ये आणखी काय चढ उतार होऊ शकतो तसेच गुंतवणुकीसाठी हा काळ चांगला आहे की नाही या संदर्भात त्यांनी आपल्या माध्यमातून नागरिकांना माहिती दिलेली आहे. आज चांदीचे भाव 1,43,000 पर्यंत आज पोहोचलेले. आतापर्यंत चांदीचे भाव 1,00,000च्या खालती होते जवळजवळ. सोन्याचा भाव आणि चांदीचा भाव सेम होता. एका वेळे 95,000 सोन्याचा भाव होता, चांदीचा भावही 95,000 होता. नंतर मग टॅरिफ रेट जेव्हा ओपन झाले, टॅरिफ रेट जेव्हा बंद झाले US कडनं, तेव्हा चांदीचा इंडस्ट्रियल युसेज जो आहे तो सुरू झाला परत आणि त्याच्यामुळे चांदीला हेवी डिमांड आली. आणि सध्याची आपण परिस्थिती बघितली तर मेक्सिको हा चांदीचा सर्वात मोठा प्रोडक्शन हाऊस आहे आणि चांदीची जी डिमांड आहे ती जास्त आहे आणि त्याचा सप्लाय कमी झालेला आहे. त्याच्यामुळे शॉर्ट टर्म मध्ये चांदीचे भाव 1,00,000हून आता 1,43,000 पर्यंत आलेले आहे. चांदीचे तर आपण चांदीचे भाव ऑफकोर्स 1,50,000च्या वरती यायची शक्यता आहे. आणि सोन्याचा आपण बघितलं तर सोन्याचे भाव आता 1,17,000 पर्यंत आता आलेले आहे. तर कुठेतरी हे भाव आतापर्यंतचे सर्वात हायेस्ट भाव आहे. पण हायेस्ट भाव असला तरी पुढचे जे फॅक्टर्स आहे, जिओ पॉलिटिकल टेन्शन अजून सुरूच आहे. पुढचे टार्गेट जे आहे गोल्ड बाईंगचे, सेंट्रल बँक बाईंग, कंट्री बाईंग, हे खूप हाय टार्गेट्स आहे. जवळजवळ इंडिया, चायना, जापान हे येणाऱ्या क्वार्टरमध्ये सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट वाढायची शक्यता आहे. त्याच्यामुळे सोन्याचे भावही वाढायची शक्यता आहे. आता आपण बघितलं तर मागील 5 वर्षात सोन्याचे भाव डबल झालेले आहे. 5 वर्षापूर्वी सोन्याचे भाव 50,000 रुपये होते, आता 1,17,000 पर्यंत आहे. या दिवाळीत सोन्याचे भाव 1,17,000 पर्यंत आलेले आहे. आणि एका वर्षापूर्वी सोन्याचे भाव 80,000 रुपये होते, त्याच्या 1 वर्षापूर्वी 60,000 रुपये होते. कुठेतरी ही जी सोन्यामध्ये जे वाढते भाव आहे हे ग्राहकांसाठी खूप फायदेमंद ठरत आहे. बाकी इंडस्ट्रीमध्ये आपण कंपॅरिझन केलं तर एवढे हाय रिटर्न्स कोणत्याच इंडस्ट्रीमध्ये अजून भेटलेले नाही आहे. मग ते इक्विटी मार्केट असू द्या, कमोडिटी मार्केट असू द्या, रिअल इस्टेट मार्केट असू द्या, हे जे शॉर्ट टर्म रिटर्न्स आहे हे गोल्डनेच आता दिलेले आहे. आणि कुठेतरी आपल्या इंडियामध्ये ग्राहक सोन्याचा भाव न पाहता सोनं घेता, म्हणून भाव जास्त असला तरी हा भाव फायदेमंदच आहे. कारण की लॉंग टर्मचा आपण विचार केला तर सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट ही फायदेमंदच असते.